शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवण्यासाठी शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आणि याप्रमाणे काप करून घ्यायचे. बटाटा सोलून त्याचे काप करून घ्यायचे. 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे. लसूणही ठेचून घ्यायचा आणि 1 वाटी मसूर डाळ तीही धुवून घ्यायची. टोपात तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, ठेचलेलं लसूण टाकून आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि छान परतून घेऊया. आता फोडणीत कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊ आणि छान परतून घेऊ. आता आपण यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला व हळद टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आणि शेंगा टाकून घेऊया आणि 2-3 मिनटं पुन्हा परतून घेऊया. यातच आपल्याला धुतलेली मसूरची डाळ टाकायची आहे आणि पुन्हा 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून घेऊ आणि ढवळून घेऊन 10 ते 15 मिनिटे आपण डाळ शिजवून घेऊया. 15 मिनिटामध्ये डाळ व शेंगा दोन्हीही छान शिजतात. आता आपण त्यात चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि गरमागरम आपण भाजी सर्व्ह करू.